पायनीर संघ आपणास हा शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. आपले दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. पायनीर संघ आपले दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. आयोजकाकडनं आम्हाला वारंवार सूचना येत आहेत. आपले दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. चला पायनीर संघ आपण थोडीशी घाई करा. क्षेत्ररक्षण मागच्या 10 मिनिटापासून सजलंय. पायनीर संघ आपणास हा शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. गोलंदाजीसाठी मात्र विश्वास मात्र गोलंदाजीसाठी आहेत. एक लेजेंडरी गोलंदाज आहेत आपल्याच विभागातील. आणि हॅलो, इथे मात्र पंचांचा इशारा आम्हाला येतोय. लेट्स प्लेचा इशारा ते देखील करतायत. आणि जर सलामीवर जोडी पाहिली तर अक्षय मात्र फलंदाजीसाठी असतील. आणि प्रसून मात्र नॉन स्ट्रायकर एंडला असतील. सामन्याला होते सुरुवात. एकदा टाळ्याचा गजर होऊ द्या मित्रांनो. या स्पर्धेतील एक पहिला मोठा सामना असेल. क्वालिफायर फेरीचा हा सामना असेल. या सामन्यातील विजेता संघ मात्र अंतिम फेरीत एक महामुकाबल्यासाठी सज्ज असेल. नक्कीच दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील या सामन्याकरिता. दोन्ही या स्पर्धेतील बलाढ्य संघ आहेत. मागच्या सामन्यात या दोन्ही संघाचा खेळ जर पाहिला तर आपणाला लक्षात येईल एक मोठं आव्हान पेलण्यासाठी सज्ज असलेले हे दोन संघ. एक दोन कॅपेबल संघ मात्र पात्र झालेत पाहावं लागेल. एक मोठा अडथळा दोन्ही संघांना पार करायचा आहे. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु एक प्रॉपर फील्ड सेटिंग आहे. आणि त्यानंतर मात्र एकापेक्षा जास्त धाव काही मिळणार नाहीये. हे फार गरजेचं आहे कारण या स्पर्धेमध्ये दोन खेळाडू ज्या दिशेला उभे आहेत त्याच दिशेला सर्वाधिक षटकार गेलेले आहेत. आणि त्याच दिशेला मात्र फील्ड सेटिंग जी केलेली आहे प्रॉपररित्या. इथे मात्र गोलंदाज विश्वास यांना मात्र खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागणार आहे. पॉवर प्लेचं षटक आहे.
आणि या षटकामध्ये फलंदाजांना बांधून ठेवणं फार गरजेचं असेल. एक अनुभवी गोलंदाज आहेत आणि खूप चांगला कॉन्फिडन्स त्यांच्या देहबोलीतून आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान मात्र बॅटची आउटसाइड एज, परंतु काय टप्पा हाताळलाय बघा. या रखरखत्या उन्हात अशा पद्धतीची गोलंदाजी करणं सोपं नाहीये, परंतु सुरुवातीच्या 2 चेंडूवर मात्र शांत ठेवलंय फलंदाजांना. या सामन्यासाठी मला असं वाटतं की देवा का नाही आले. सर्वच प्रेक्षक वर्ग देवाची फलंदाजी पाहण्यासाठी मात्र आतुर असतील. पाहावं लागेल. या दरम्यान मात्र फुटवर्कचा वापर आरवाळ बॅटच्या सहाय्याने खेळलेला हा स्ट्रोक लॉंगॉनच्या दिशेला मात्र खूप चांगल्या पद्धतीने फील्ड केलं जात आहे. एक धाव. पहिल्या 3 चेंडूवर मात्र 3 धावा. एक जबरदस्त गोलंदाजी गोलंदाज विश्वास याचकडून. आता नावातच विश्वास असल्या म्हटल्यावर आपल्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी करीत असताना आणि त्यांच्याकडे पाहून वाटत नाही की 60 प्लस हे वय वय हा केवळ मित्रांनो आकडा आहे आणि तेच सिद्ध करीत असताना परंतु कौतुक करावं लागेल. इथे मला वाटतं फलंदाज प्रसून याच्या क्रिकेट ऑफ स्पिरिटचं कौतुक करावं लागेल. त्याने पंचांचा इशाऱ्याची वाट न पाहता मात्र मैदान सोडण्याचा घेतलेला निर्णय. पहिल्या 4 चेंडूवर मात्र पूर्णपणे शांतता मैदानाच्या आतमध्ये. त्याला कारण असेल गोलंदाज विश्वास. केवळ 3 धावा देत एक मौल्यवान गडी मात्र आपल्या खात्यामध्ये जमा करीत असताना आता पायनीर संघाला मात्र देवाचाच धावा करावा लागेल अशा परिस्थितीची निर्माण झालेली आहे. पाहावं लागेल आणि अखेर देवा मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालाय. मागच्या सामन्याचा खऱ्या अर्थाने हिरो मी म्हणेन, कारण 78 एकूण 80 धावांचा एक मोठा पाठलाग त्याने खूप चांगल्या पद्धतीने मात्र साकार केला होता. त्यामध्ये देवाचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं 44 धावांचं. तो देवा मात्र मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 4 चेंडूवर मात्र केवळ 3 धावा. पायनीर संघ इथे विशेष असा लाभ मात्र घेता आलेला नाहीये, कारण या महत्त्वाच्या सामन्यामध्ये तुम्हाला पहिल्या षटकापासून खूप चांगली कामगिरी करावी लागणार. पाहावं लागेल. यावेळी मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू बघा. काय चेंडू हाताळलाय. उमर 55 की और दिल बचपन का असंच काहीसं चित्र मैदानाच्या आतमध्ये. कुणी म्हणणार नाही हा गोलंदाज 60 प्लस वयाचा खेळाडू आहे, परंतु VCच्या खेळाडूला देखील लाजवेल अशा प्रकारची गोलंदाजी हाताळत आहेत. वेल बॉल. या दरम्यान मात्र एक सुरेख असा फटका खेळत असताना आज मात्र देवाचा दिवस आहे. जिथे चेंडू तिथे मात्र नशिबाची साथ मात्र देवाला लाभते. देवाच्या बॅट मधून आलेला हा आकर्षक चौकार एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये. पहिल्या षटकाची इथे मात्र होते समाप्ती. पायनेरी संघ 1 गडी बाद आणि धावसंख्याचा धावफलक जर पाहिला 7 या धावसंख्येवर. परंतु काय षटक हाताळलंय विश्वास यांनी. या चेंडूवर विश्वास यांची काही चुकी नव्हती, परंतु क्षेत्ररक्षण फार चांगल्या पद्धतीचं होणं फार गरजेचं होतं. 5 षटकांचा सामना आहे. या 5 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमा करणं फार गरजेचं असेल. आज दिवसभरापासून जर पाहिलं तर मोठमोठ्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या. जे कालच्या दिवसभरात 87, 78, आज सुद्धा सकाळच्या सत्रात 80, 78 धावसंख्या पाहायला मिळाली. परंतु हा मोठा सामना आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत, त्यामुळे कमी धावसंख्येचा सामना हा पाहायला मिळेल. पाहावा लागेल. मागच्या सामन्यातील मात्र अजून एक दर्जेदार गोलंदाज आपल्या बेटीस गोलंदाज मयूर हे देखील एक दर्जेदार गोलंदाज आहेत. दोन्ही दिशेला चेंडू कट करतात आणि फलंदाजांना मात्र बुचकळ्यात पाडतात. पाहावं लागेल. परंतु हेही विसरून चालता कामा नये की मागच्या सामन्यातील 2 हिरोज खेळपट्टीवर आहेत. पाहावं लागेल. अक्षय ऑन स्ट्राईक असतील.
खेळाला होते सुरुवात. या दरम्यान मात्र यष्टांचा वेध, दांडी गोल, फर्निचर झाले डिस्ट्रॉय, काठी उडवल्या आणि फलंदाज अक्षय मात्र तंबूच्या दिशेला. परंतु काय टप्पा हाताळलाय. पहिल्या चेंडूवर मात्र वेगवान मारा आणि फलंदाजाला पूर्णपणे नेस्तनाबूत केलंय. एक ड्रीम स्टार्ट आणि अशा प्रकारची गोलंदाजी जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच या सामन्यावर तुम्ही वर्चस्व गाजवू शकतात. म्हणजे दुपारच्या सत्रानंतर थोड्याशा आरामानंतर त्याचा कुठे ना कुठे फायदा गोलंदाजांना झालाय मी म्हणेन. आणि इथे पायनियर संघ मात्र पहिल्या 2 षटकामध्ये कुठे ना कुठे थोडासा बॅकफुटला जात असताना फलंदाजीसाठी मात्र बॅटर वीरू आलेले आहेत. मागच्या सामन्यातील मात्र एक दर्जेदार गोलंदाज. यावेळी भूमिका थोडीशी वेगळी आहे, पाहावं लागेल. वीरूला इथे मात्र देवाची साथ द्यावी लागेल. यावेळी काय सेन्सिबल फटका हाताळला पहा. प्रॉपर टायमिंग, गॅप शोधलाय आणि तदनंतर मात्र चेंडूला सीमारेषा पार धाडलाय. एकदम क्लासिकल स्ट्रोक. म्हणजे जणू काय आपण हा सामना टेनिस क्रिकेट न खेळता लेदर क्रिकेट खेळतोय की काय, अशा पद्धतीचा फटका. ताकदीपेक्षा टायमिंगचा वापर इथे झालाय आणि 4 धावा मात्र वसूल केल्या जात आहेत. जबरदस्त फलंदाजी, एकदम डेलिकेट टच. गोलंदाजाने टाकलेल्या वेगाचा मात्र सरळ असते वापर केलाय. या फलंदाजाने 4 धावा मात्र वसूल करीत असताना आल्या आल्या पहिल्याच चेंडूवर स्वागत केलंय. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला तर 11 या धावसंख्येवर आपण पाहू शकता. यावेळी मात्र फुटवर्कचा वापर, परंतु स्लोअर वन पद्धतीचा हा चेंडू. काऊ कॉर्नरच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येत आहेत. 1 धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्येत मात्र एका धावेने भर. 12 या धावसंख्येवर मात्र धावफलक पोहोचत असताना 12 हा अंक म्हटला की नक्कीच युवराज सिंगची आठवण करून देणारा अंक. जर्सी क्रमांक 12 भारतासाठी एक महत्वपूर्ण राहिले. 2011च्या विश्वचषकातील महत्वाचा खेळाडू तो राहिलाय. या दरम्यान मात्र फुलटॉस चेंडू होता. देवा थोडेसे शांत दिसत आहेत या सामन्यामध्ये. 1 धाव मात्र परिपूर्ण केली जाते आणि निमंत्रण दिलं जातं स्ट्राईक एंडला. वीरू यास 4 चेंडू आणि 13 धावसंख्या ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी संत अशी सुरुवात मी जरूर म्हणेन पायनेर संघाची, परंतु एक सावध सुरुवात मी म्हणेन. या दरम्यान मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, संकटात आहे, तिथे जोरदार प्रयत्न, चांगले प्रयत्न होते, परंतु तिथे धावा किती मिळतील तर नक्कीच 2 मिळायला हवे. तिथे मात्र देवा संकटात असतील, थोडेसे कॅज्युअल अप्रोच दाखवत होते आणि शेवटच्या क्षणी मात्र 2 धावा पूर्ण करण्यात यश. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला 15शी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान मात्र अलगदच्या हाताने खेळून काढलेला चेंडू, मिसटायमिंग स्ट्रोक आहे, चेंडू हवेत आहे, परंतु देवा इथे मात्र 2 धावा घेण्याच्या विचारात नाही आहेत. शेवटच्या क्षणी झालेले मिसफिल्ड आणि त्या मिसफिल्डचं रूपांतर 2 धावात. षटकाची होते समाप्ती आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर पायनेरी संघ 2 गडी बाद 17 या धावसंख्येवर 17. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 17 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या सामन्यात देवाची फलंदाजी खूप महत्वाची असेल. कशा पद्धतीने हा सामना ते खेळतील. मला असं वाटतं की या स्पर्धेतील एक सर्वोत्तम बॅटर्स म्हणून देवाचा उल्लेख करावा लागेल. सर्वाधिक धावा सध्याच्या घडीला त्याच्या नावे आहेत असे आमचे स्कोरर आम्हाला दर्शवित आहेत. पाहावं लागेल. निशांत आलेत या स्पर्धेतील अजून एक
गुणी खेळाडू मी ज्याचा उल्लेख करेन पाहावं लागेल. एक बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू. देवाची बॅट या सामन्यात थोडीशी शांत आहे मी म्हणेन. थोडासा थकवा त्यांच्या शरीरामध्ये नक्कीच दिसतोय. धावसंख्येत मात्र एका धावसंख्येने भर पडेल. धावसंख्या 18 या धावसंख्येवर पायनीर संघ. इथे वीरूला हा फटका मागच्या 3 चेंडू पासून खेळायचा होता आणि तदनंतर मात्र फाईन लेगच्या दिशेला जिथे कोणताही खेळाडू सज्ज नव्हता आणि एक महत्वपूर्ण चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. एक सेन्सिबल बॅटिंग, इम्प्रोव्हायझेशन आपल्याला या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. या चेंडूसाठी खरं तर जागा बनवली आणि वीरूने या चेंडूला 4 धावांकरता जागा दाखवली. वेल प्लेड. थोडासा हलका सुपला शॉट आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी मात्र आखूड टप्प्याचा आणि उंचीवरून गेलेला चेंडू, त्यामुळे नक्कीच हा वाईड बॉल असेल आणि वन बाउंडचा देखील इशारा असेल. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला तर 23 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र धावसंख्या खूप चांगल्या पद्धतीने आकार घेते आणि ते मात्र पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय. हा सामना खेळत असताना तुम्ही आधीच ठरवून खेळू शकत नाही, तर नक्कीच जसा चेंडू त्या पद्धतीचे फटके तुम्हाला खेळावे लागतील. इथे मात्र हा फटका खेळणं फार गरजेचं होतं, कारण गोलंदाज त्या टप्प्यावर वारंवार टप्पे हाताळत होता आणि या दरम्यान मात्र अप्पर कटचा हा फटका बॅटर वीरूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा, 27 अशी धावसंख्या. आता मात्र हळूहळू धावसंख्या खूप चांगल्या धावगतीने पुढे सरसावते. या सामन्याची सर्व सूत्र मात्र वीरू आपल्या हाती घेत असताना दोन्ही हातांनी चौकार वसूल करतायत. सेन्सिबल बॅटिंग त्यांच्या बॅटमधून आलेला हा या सामन्यातील तिसरा चौकार आपण पाहतोय. यावेळी मात्र आपला आवडता फटका मात्र आपल्या बॅटमधून. नक्कीच 6 धावांकरता वीरू ऑन फायर असतील. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. छोटी गेंद और खोटी गेंद क्रिकेटच्या भाषेत म्हटलं जातं. वेट अँड वॉच बॉल डिस्पॅच केलंय 6 धावांकरता. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला 33 धावसंख्या ऑन दी बोर्ड. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या दरम्यान मात्र सेन्सिबल क्रिकेटची हाताळणी करीत असताना एक सॉफ्ट डिसमिसल. कव्हरच्या डोक्यावरून त्यांना हा फटका खेळायचा होता, परंतु चकवा दिलाय गोलंदाजाने. बॅटची थोडीशी आउटर एज आणि बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू कोणती चूक करत नाहीयेत. एक महत्वाचा गडी मात्र तंबूच्या आश्रयाला. वीरू होतोय बाद. एक आगळा वेगळा योगायोग 3 विकेट, 3 ओव्हर्स आणि 33 रन. सगळीकडे 3 3 3. शेवटचे 2 षटकांचा मात्र खेळ शिल्लक असेल. आता गोलंदाजी करता मात्र
गोलंदाजीसाठी मात्र अमोल दाखल झाले आहेत. या स्पर्धेतील एक उंचपुरे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान मात्र मोठा हिट खेळायचा होता, परंतु चेंडू घेतोय पायाचा वेध. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक उंचीचा खेळाडू कोण असेल तर पाकिस्तान संघाचा इरफान खान. 7.2 फूट उंचीचा गोलंदाज. भारताकडून 6.7 फूट उंचीचा खेळाडू होता ॲबी कुरुविल्ला. आणि मला असं वाटतं की या स्पर्धेतील एक उंचवान खेळाडू. या दरम्यान मात्र देवाची बॅट. या क्षणी मात्र आग ओकायला सुरुवात केली आहे. देवाचा गेम मात्र आता चालू झाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. येतो एक गगनचुंबी षटकार. शेवटच्या क्षणाला असं वाटलं होतं देवा बाद होतोय की काय, परंतु आजचा दिवस हा देवाचा आहे आणि तेच चित्र याही सामन्यात कायम राहिलंय. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला तर 39 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार तर आलाय, दुसरा येईल का, परंतु नाही. तिथे चांगले क्षेत्ररक्षक तिथे सज्ज होते. खूप चांगल्या पद्धतीचं फील्ड केलंय आणि एक धाव मात्र वसूल केली जाते. ह्या चेंडूवर देवा निराश असतील, कारण ह्या चेंडूवर मोठा फटका यायला पाहिजे होता, परंतु आलेला नाहीये. 40 अशी धावसंख्या. मागच्या सामन्यात सागर याने सुद्धा एक खूप मौल्यवान षटकार ठोठावला होता. 3 धावांची 8 धावांची गरज असताना यावेळी मात्र तोच धडाका कायम ठेवलाय. येतोय एक महत्वपूर्ण षटकार की चौकार आपल्याला इथे पाहावा लागेल आणि पंच योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. तर पंचांनी मात्र नक्कीच आपला इशारा कळवायचा आहे. तर 4 धावांकरता मात्र हा फटका सजवला जातोय. एकदम क्लासिकल स्ट्रोक, प्रॉपर टायमिंग आपल्याला मागच्या चेंडूवर पाहायला मिळाला. चेंडू इंटू द गॅप पाहायला मिळाला आणि एक जोरदार हल्ला चढवत असताना सागर. यावेळी मात्र पिचिंग बघा काय जबरदस्त पद्धतीची हाताळली गेली आणि तदनंतर मात्र फलंदाजाला थोडंसं बाहेर ठेवलं त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि डॉट बॉलची सांगता मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 44, 44 अशी धावसंख्या. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. यानंतर मात्र स्लोवर वन पद्धतीचा चेंडू चकवा तर दिलाय. पाहावं लागेल 2 धावा इथे मिळतील का नाही. केवळ एकच धावावर समाधान होते. चौथ्या षटकाची समाप्ती आणि 45 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. तर शेवटचं षटक असेल, हाणामारीचं स्लॉग ओव्हर असेल, एक महत्वपूर्ण षटक असेल. गोलंदाजावर थोडासा दबाव असेल, कारण दोन्ही बॅटर हार्ड हिटर आहेत. 45. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज दाखल होत आहेत. गोलंदाजीसाठी मात्र अतुल आले आहेत. पाहावं लागेल, हे अतिशय महत्वपूर्ण षटक असेल. कदाचित दोन्ही बॅटर याच गोलंदाजाची वाट पाहतात की काय, परंतु अतुल देखील अनुभवाची एक मोठी शेदोरी त्यांच्या पाठीशी आहे. सामन्याला होते सुरुवात. 45 धावसंख्या धावफलकावर. पहिल्या चेंडूवर मात्र शांत ठेवलंय फलंदाजाला. तिथे क्षेत्ररक्षक खूप चांगल्या पद्धतीने फील्ड करतायत आणि केवळ एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एक प्रॉपर ॲक्शन आहे. ज्येष्ठ खेळाडू आहेत आणि तुम्ही जर पाहाल तर नक्कीच खूप चांगल्या टप्प्यांची पिचिंग त्यांनी मागच्या सामन्यातही केली होती. ते गोलंदाज अतुल एक अनुभवी गोलंदाज आहेत आणि जबरदस्त टप्पा हाताळत असताना पाहावं लागेल फलंदाज संकटात आहेत आणि इथे मात्र अतुल आपल्या संघाला मात्र एक महत्वपूर्ण गडी देवाला मात्र बाद करण्यात यशस्वी ठरत आहेत. मी आधीच म्हटल्याप्रमाणे अतुल एक चतुर गोलंदाज आहेत. खूप चांगल्या पद्धतीने टप्पा हाताळतात आणि रडारपासून फलंदाजाचे दूर ठेवलाय चेंडू, त्यामुळे टायमिंग इथे मिस होताना दिसून येते.
स्वप्नील मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक आणि ज्या पद्धतीने अतुल यांनी हे षटक हाताळलंय, नक्कीच पुढच्या 4 चेंडूवर फलंदाज दबावात असतील. या दरम्यान मात्र चुकी होते. त्या रिजनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आणि पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय 4 धावांकरता. या फटक्यामध्ये काय जबरदस्त पॉवर होती. 50 धावा, धावांचं अर्धशतक मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. पायनेर संघ इथे खूप चांगली फलंदाजी करीत असताना एक प्रकारे पाहायला गेलं तर सेमीफायनलचाच हा सामना आहे. कारण या सामन्यातील विजेता अंतिम सामन्यामध्ये आपलं तिकीट बुक करणार आहे, पाहावं लागेल. या दरम्यान मात्र चौकार, त्यानंतर मात्र आलेला हा उत्तुंग षटकार. जिथे वारा तिथे मारा असंच काहीचं सूत्र राहिलंय आजच्या या स्पर्धेमध्ये. आणि वाऱ्याची कुठे ना कुठे साथ या फटक्यामागे. थोडेसे दुखापतग्रस्त दिसत आहेत फलंदाज, परंतु त्याचा कोणताही परिणाम त्यांच्या फलंदाजीवर होत नाहीये. कदाचित त्यांच्या हाताला मात्र थोडीशी दुखापत होते. चला, आपलं मेडिकल किट असेल, रेली स्प्रे घेऊन जायचं आहे. आणि आपले दिनेश, नाही, गाडी परत आली आहे. गाडी दादरवरून कुर्ल्याला परत आली आहे. दोन चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे, पाहावं लागेल. या दरम्यान मात्र मोठा आणि इथे पाहायला मिळतोय नशिबाचा चौकार. येतात 4 धावा. इथे पायनेरी संघ इथे मात्र जबरदस्त पद्धतीने कामगिरी करत असताना 60 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. असं वाटलं होतं महत्वाचा अडथळा देवा बाद झाल्यानंतर धावफलकाला कुठे ना कुठे खिंडार लागेल, परंतु त्याच्या उलट झालंय. देवा बाद झाल्यानंतर धावांचा वेग अजून वाढलाय. त्याला कारण ठरतंय स्वप्निलाची एक आक्रमक शैलीची फलंदाजी. शेवटचा चेंडू असेल पहिल्या सत्रातील. आणि या दरम्यान मात्र हे षटक आपले नावे करीत असताना स्वप्नील 6 धावांकरता हा आलेला फटका आणि खूप चांगला फिनिशिंग टच देत असताना संघाचा धावफलक मात्र 66 या धावसंख्येवर आणि 67 धावांचं मात्र मोठं आव्हान. एस जी वॉरियर संघासमोर मात्र असेल 67 रन्स टू विन. कालच्या दिवसभरात अजून एक मधुर आवाज आपण ऐकला, रुपेशजी मोंडकर. त्या सरांचं देखील हार्दिक स्वागत असेल. कुठेही असेल त्याने नक्कीच मंचाकडे यायचंय, त्यांचंही सहर्ष असं स्वागत असेल. कालच्या दिवसातील एक सर्वोत्तम समालोचक रुपेशजी मोंडकर कुठे असतील त्यांनी मंचाकडे यायचंय.
LL44 आणि त्यांच्या विपक्ष नेहरू नगर किंग्स या दोन्ही संघांना विनंती असेल, आपण नाणेफेकीसाठी मात्र मंचाकडे यायचं आहे. LL44 आणि त्यांच्या विपक्ष नेहरू नगर किंग्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, आपण लागलीच. सचिनजी रसाळ सरांकडून मात्र या सामन्याची आपण नाणेफेक करणार आहोत. या सामन्यानंतर नॉकआउट फेरीच्या सामन्याला मात्र सुरुवात होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. दुपारच्या सत्रामधील मात्र सामन्याला होते सुरुवात. या स्पर्धेतील दोन बलाढ्य संघ मात्र क्वालिफायर फेरीचा सामना, अर्थातच एक प्रकारे पाहायला गेलं तर सेमीफायनल फेरीचा सामना आहे मित्रांनो, कारण या सामन्यातील विजेता संघ मात्र अंतिम फेरीत जाऊन पोहोचणार आहे. आणि इथे पायनेर संघ मात्र खूप चांगल्या स्थितीत दिसतोय. जरी धावफलकावर 67 धावा जरी असल्या, परंतु यजी वॉरियर संघ हा सुद्धा एक बलाढ्य संघ आहे आणि हा सामना पाहायला मजा येईल. एका बाजूला जर पाहिलं तर अमोल आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर नक्कीच निशांत. म्हणजे मागच्या सामन्यामध्ये याही दोन फलंदाजाने मात्र खूप चांगली दर्जेदार फलंदाजी, एक ओपनिंग पेयर, एक साजेशी अशी कामगिरी केली होती आणि वन साइडेड बॅटल आपल्याला पाहायला मिळालं. एस जी वॉरियर या संघातील दोन महत्वाचे खेळाडू देखील आहेत. पंचांचा इशारा, लेट्स प्लेचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय, पाहावं लागेल. दुपारचं सत्र 2:20 मात्र दुपारच्या सत्राला होते सुरुवात. दुसऱ्या डावाला मात्र होते सुरुवात. या दरम्यान मात्र डावाची सुरुवात मात्र फुलटॉस चेंडूने होते आणि पहिला चेंडू होता आणि त्या चेंडूवर मात्र मोठा प्रहार मात्र काही करता आलेला नाहीये. फलंदाज थोडेसे निराश असतील स्वतःवर, पाहावं लागेल. हा तोच गोलंदाज आहे सागर, ज्याच्या मागच्या सामन्यात मात्र थोडासा महागडा ठरला होता. या सामन्यामध्ये मात्र खूप चांगली गोलंदाजी करण्याचा मानस त्यांचा देखील असेल. या दरम्यान मात्र खोलवर पद्धतीचे चेंडू हा चांगला टप्पा आहे आणि हा टप्प्यावर सातत्याने गोलंदाजी जर तुम्ही करत राहिला तर नक्कीच फलंदाजांना मोठे फटके मात्र काही मारता येणार नाहीये. अशा पद्धतीचा चेंडू मात्र हाताळायला घेतोय सागर. पहिल्या दोन चेंडूच्या समाप्तीनंतर थोडंसं शांत ठेवलं या दोन्ही बॅटर्सना. तिसरा चेंडू, यावेळी मात्र अमोलला शांत ठेवून चालणार नाहीये आणि त्याने मात्र कव्हर रिझन मात्र एक आकर्षक चौकार ठोठावलाय. तिसऱ्या चेंडूवर एक मोठा फटका, 6 धावा धावफलकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर अमोल एक दर्जेदार खेळाडू आहेत. नक्कीच गोलंदाजी करीत असताना अमोलची खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे या स्पर्धेमध्ये आणि ॲज अ ओपनिंग पेयर
म्हणून नेहमीच चांगली कामगिरी करत राहिलाय. या दरम्यान मात्र नवलूक फटका खेळायचा होता, तदनंतर मात्र चेंडू घेतोय पायाचा वेध. चांगल्या टप्प्यावर पिचिंग मात्र करण्यात यश सागर यासकडून. कमबॅक तर केलंय. पहिल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा धावफलक जर पाहिला 7 अशी धावसंख्या पाहायला मिळते. या दरम्यान मात्र मोठा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु प्रभावित केले सागरने या सामन्यामध्ये. डायरेक्ट हिट कदाचित संधी निर्माण करून दिली असती. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्येचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 8 माफ करा. तसं पाहायला गेलं तर चांगलं षटक मी म्हणेन सागर याचकडून. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे, पाहावं लागेल. आज दुपारच्या सत्रापासून थोडेसे मिनी चक्रीवादळ सुद्धा मैदानाच्या आतमध्ये घोंगावतायत. आज क्रिकेट रूपी वादळ मात्र या मैदानात काही थांबणार नाहीये आणि तिथे मात्र कुठे ना कुठे थोडंसं डिस्टर्बन्स, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. क्षेत्ररक्षकांना मात्र कोणताही अडथळा होणार नाही याची काळजी घेत असताना शेवटचा चेंडू या षटकामधील सागर आणि फुलटॉस चेंडू. ब्रेड अँड बटर डिलिव्हरी अमोल करिता आणि त्याचा आस्वाद घेत असताना 6 धावांकरता आलेला हा मोठा हिट, बिग हिट. इट्स अ 6. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 67 अशी धावसंख्या विनिंग स्कोर जिंकण्यासाठी असेल. 24 चेंडू आणि आता मात्र 53 धावांची गरज असेल. 53 पाहिजे. 24 मध्ये 53 मजा आहेत. तर थोडंसं महागडं षटक जरूर होतं, पाहावं लागेल. परंतु पायनीर संघ हा थोडासा कमबॅक करणारा संघ म्हणून ओळखला जातो, पाहावं लागेल. गोलंदाजीसाठी मात्र या स्पर्धेतील एक महत्वाचे खेळाडू वीरेंद्र, ओव्हर 50 या वयोगटातील मात्र हे खेळाडू. आणि तुम्हाला कल्पना नसेल की या सामन्यामधील सर्वाधिक स्कोर मात्र या खेळाडूचा राहिला आहे. असे खेळाडू तारांकित खेळाडू आहेत आणि एक उत्कृष्ट गोलंदाज देखील आहेत. दोन्ही बाजूला चेंडू कट करतात, पाहावं लागेल. या दोन फलंदाजांना मात्र वीरू यांना शांत ठेवावं लागेल. या दरम्यान मात्र खूप सुरेख असा टप्पा हाताळलाय, लेग कटरचा मारा केलाय आणि पहिल्या चेंडूवर मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय आणि एक धाव परावर्तित केली जाते. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 15 या धावसंख्येवर आता पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला अमोल आल्यात. या स्पर्धेतील अजून एक सर्वोत्तम बॅटर मी ज्याचा उल्लेख करेन, क्लीन हिटिंग आहे. त्याच्या रडार मध्ये एकदा चेंडू काही आला तर मग तो नक्की सीमारेषा आरामात गाठतो. L44 हा संघ मात्र नाणेफेक जिंकत असताना यानंतरचे सर्व सामने नॉकआउट पद्धतीचे असतील. या दरम्यान मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु काय चेंडू हाताळलाय. म्हणजे आजच्या दिवसातील हा एक सर्वोत्तम चेंडू म्हणेन. परंतु कौतुक करावं लागेल यष्टीरक्षकाचाही, ज्या पद्धतीने त्याने फील्ड केलाय. वेल बॉल. एका युवा खेळाडूला एका ज्येष्ठ खेळाडूने ज्या पद्धतीने मात केली आहे, नक्कीच खूप काही शिकण्यासारखं. येतोय डॉट बॉल. आणि प्रीमियर लीग ही क्रीडा स्पर्धा खेळत असताना तुमच्यामध्ये
ज्येष्ठ वयोगटातील खेळाडू परफॉर्म करणारे असावेत. या दरम्यान मात्र चेंडू गॅप मध्ये आहे. कोणतेही खेळाडू इथे मात्र धाव घेण्यासाठी तयार नाहीये. त्यांनाही माहिती आहे हा चेंडू सीमारेषा पार होणार आहे. येत आहेत 4 धावा. अमोलच्या बॅट मधून आलेला हा दुसरा चौकार या सामन्यातील. या दोन्ही खेळाडूंना माहिती आहे जास्तीत जास्त धावा आपण चौकार अथवा षटकाराने घ्यायचे आहेत, कारण भर दुपारामध्ये तुम्ही धावून काढलेल्या धावा नक्कीच तुमच्या अंगातील ऊर्जा थोडीशी कमी करणार आहेत. पाहावं लागेल. या दरम्यान मात्र काय टप्पा हाताळलाय. वीरू यांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतायत, जबरदस्त एफर्ट्स त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. येथे एक धावसंख्येचा धावफलक जर पाहिला तर 20 या धावसंख्येवर आपल्याला धावफलक पाहायला मिळतोय. अजूनही 47 धावांची गरज आहे. या दरम्यान मात्र पुन्हा एकदा नोलूक फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक खूप चांगल्या पद्धतीने चेंडूवर आलेत आणि केवळ आणि दोन धावा तिथे मात्र मिळतील. हा एक मोठा फरक आहे. मला वाटतं प्रसून तिथे होते आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी फील्ड केलंय. 2 धावांचं रक्षण त्यांनी नक्कीच केलंय आणि क्रिकेटच्या शॉर्टेज फॉर्मॅटमध्ये हे फार गरजेचं आहे. आतापर्यंत खूप संमिश्र असं षटक राहिलंय वीरू यांचं. फार जास्त धावा त्यांनी या षटकामध्ये दिलेल्या नाही आहेत. खूप चांगली गोलंदाजी. धावसंख्या 22. शेवटचा चेंडू. ह्या चेंडूवर मात्र कोणतंच उत्तर नव्हतं, परंतु मित्रांनो या गोलंदाजाची कामगिरी आवडली असेल टाळ्याचा गजर व्हायला हरकत नाही. या वयामध्ये काय गोलंदाजी हाताळल्या, कारण सोपं नाहीये. 3 षटकं त्यांनी खेळपट्टीवर उभं राहून चांगली फलंदाजी केली आणि आता मात्र 30 एनर्जीने खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी सुद्धा केलेली आहे. त्यामुळे नक्कीच कौतुकास ते देखील पात्र आहेत. 67 18 मध्ये 45 धावांचं विजयी लक्ष्य पार करायचं आहे. दोन्ही बॅटर्सना विनंती असेल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, 18 चेंडू आणि 45 धावांची गरज असेल. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 22 अशी धावसंख्या. जोपर्यंत खेळपट्टीवर अमोल आहे तोपर्यंत नक्कीच या 18 चेंडूत 45 धावांचा पाठलाग करणं थोडंसं शक्य आहे. इथे पायनेर संघ खूप चांगल्या दर्जाची मात्र आतापर्यंत त्यांनी गोलंदाजी केली आहे, प्रभावित केलंय पहिल्या सुरुवातीच्या दोन्ही गोलंदाजांनी. गोलंदाजीसाठी मात्र अक्षय दाखल झालाय. अमोल यास. या दरम्यान मात्र फुलटॉस चेंडू होता आणि या फुलटॉस चेंडूवर मात्र फुल टोल वसूल करीत असताना आलेला हा महत्वपूर्ण षटकार. काऊ कॉर्नर रिजन मध्ये मी आधीच म्हटल्याप्रमाणे अमोलची विकेट अतिशय महत्वपूर्ण आहे आणि अमोल जोपर्यंत खेळपट्टीवर आहे धावा येतच राहणार आणि तेच करीत असताना पहिल्या चेंडूवर दबावात ठेवण्याचा प्रयत्न, आलेला हा षटकार. पुढचे 5 चेंडू टाकत असताना मात्र गोलंदाज दबावत असतील. धावसंख्या वेगाने पुढे सरसावते. 28 अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 67 धावांचं विजयी लक्ष्य पार करायचं आहे आणि त्यासाठी मात्र अमोलचं खेळपट्टीवर असणं फार गरजेचं आहे. बॅक टू बॅक्स आलेला हा दुसरा गगनचुंबी लक्षवेधी षटकार पाहायला मिळतोय. हलकासा लेग कटर होता, वेट अँड वॉच केलं
आणि बॉलला डिस्पॅच केलं 6 धावांकरता. धावसंख्या पुन्हा एकदा वेगाने पुढे सरसावते. 34 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे अर्ध्या धावांचा पल्ला तर गाठलाय, अजूनही अर्ध्या धावांचा पल्ला गाठायचा आहे. आता मात्र धावांची गरज असेल 33. त्यासाठी चेंडू शिल्लक असतील 16. या दरम्यान मात्र या स्पर्धेतील लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 षटकार मारणारा मात्र आजच्या दिवसातील अमोल हा पहिला खेळाडू ठरतोय. बिग हिट अँड इट्स अ ग्रेट हिट. एक लाजवाब बॅटिंग आपल्याला अमोलच्या बॅट मधून पाहायला मिळते. अक्षरशः दुपारच्या सत्रामध्ये आग ओकणारी फलंदाजी बॅटर अमोलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. याची वॉरियर संघ इथे मात्र खुश असेल अमोलच्या या बॅटिंग मध्ये. नक्कीच आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करत असताना या स्पर्धेमध्ये महत्वाच्या सामन्यात 3 मध्ये 3 तर लगावले. 4 मध्ये 4 येतील का? होय, नक्कीच येतील. या षटकामध्ये आलेला हा 4था षटकार आणि आता मात्र विजयाच्या दिशेने एजी वॉरियर संघ वेगाने पुढे सरसावत असताना आता मात्र 14 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. थोडीशी निराश असतील गोलंदाज अक्षय. आता प्रेक्षकांना उत्सुकता असेल, 6 चेंडू 6 षटकार लगावले जातील का? आणि ते अमोल जोपर्यंत क्रीजवर आहे कदाचित ते शक्य सुद्धा होईल. आणि धावांची आता सुद्धा गरज आहे. 14 चेंडूत 21 धावांची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे, पाहावं लागेल. पायनीर संघ इथे थोडासा निराश असेल, कारण पहिल्या 2 गोलंदाजांनी जे कमावलं इथे मात्र तिसरं षटक ते थोडस गमावून बसतोय. हा लागोपाठचा 5वा षटकार येतोय का? समस्त प्रेक्षक या फटक्याची वाट पाहतात. येतोय 5वा षटकार. एकदा टाळ्यांचा गजर व्हायला मित्रांनो हरकत नाहीये. 6 षटकाराकरता मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक असेल संदीप यास कडून. आणि धावांचं मात्र अर्धशतक धावफलकावर लागवत असताना 13 चेंडूत 15 धावसंख्येची गरज. 6 चेंडूत 6 षटकार पाहायला मिळतील का? नाही. एक 10 ते 12 फुटाच्या अंतराने मात्र 6 चेंडूत 6 षटकार मात्र वाचले जात आहेत. आणि संदीपजी यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक मात्र अमोल यास करता लागू झालेलं आहे. आता मात्र 12 चेंडू आणि धावांची गरज असेल. 14 धावांची गरज आहे. 12 मध्ये 14 बनवायचे आहेत. बारा चेंडूत मात्र 14 धावांची गरज आहे. आणि त्या 14 मधले 4 कमी करा, कारण येतोय चौकार पहिल्या चेंडूवर. का बॅटिंग केलं एकदम वन साइडेड हिरो. त्याप्रमाणे फलंदाजी करीत असताना या सामन्याची पूर्ण सूत्रे आपल्या खांद्यावर घेत असताना बॅटर अमोल. या दरम्यान मात्र या षटकात सामना संपुष्टात येतोय की काय? हा एक नशिबाचा चौकार, वाईट बॉल आणि त्याच बरोबरीने चौकार पाहायला मिळतोय. आता फक्त 5 धावांची गरज असेल. 11 मध्ये 5 बनवायचे आहेत.
ज्या पद्धतीने अमोल फलंदाजी करतोय मला नाही वाटत की पुढच्या षटकाची मात्र वाट पाहावी लागेल. या दरम्यान मात्र अजून एक वाईट बॉल. वाईट +1. मला असं वाटतं अमोलला सांगायचं आहे त्याला 50 रन्स करता 2 धावांची गरज आहे आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. तर अमोलला कदाचित माहीत नसेल. या दरम्यान मात्र मोठा हिट करायचा होता. चेंडू जातोय निर्धाव, माफ करा बोल्ड होतोय. आणि आजच्या दिवसातील मला असं वाटतं की या स्पर्धेतील सर्वोत्तम भागीदारी या दोन बॅटर्स कडून मात्र बनवली जाते. फलंदाजीसाठी मात्र अतुल जात आहेत, पाहावं लागेल. धावांचं अर्धशतक बनवण्यासाठी मात्र 2 धावाची गरज आहे. अमोलला कदाचित माहीत असेल अथवा नाही. त्याच्या संघाला मात्र 3 धावांची गरज आहे, पाहावं लागेल. फलंदाजीसाठी मात्र अतुल आले आहेत. या दरम्यान मात्र सुरेख असा फटका मात्र आपल्या बॅट मधून सजवला जातोय. आणि मात्र इथे विजयी फटका आपल्या नावे करत असताना एकदा जोरदार टाळ्या अमोलसाठी. तो स्वतःचा वैयक्तिक 50 धावांचा पल्ला देखील तो पार गाठतोय. विशेष अभिनंदन अमोल. एकदम वन साइडेड बॅटिंग. अमोलने एकदा बॅट वर केली तर बरं होईल. अमोलच्या धावाचं मात्र पहिलं अर्धशतक आपल्या नावे करीत असताना. चला LL44 आपणास विनंती असेल आपण लागलीच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. LL44 संघ चला LL44 संघ आपणास विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. या सामन्याला जशी